तर लाडकी बहिणींची जी आतुरता होती, की मार्च महिन्याचा हप्ता, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, आणि जानेवारी महिन्यापासून किंवा एप्रिल महिन्याचा हप्ता, ज्यांचे हप्ते थांबलेले आहेत, अजून त्यांना हप्ता आलेला नाहीये, तर ते हप्ता कधी येणार? शासनाकडून निर्णय आलेला आहे, नोटीस पण आलेली आहे. तर त्या नोटीसबद्दल आणि नोटीसमध्ये काय आहे, की जे जूनपासून, नोव्हेंबरपासून जे हप्ते थांबलेले आहेत, तर त्या सगळ्यांसाठी हे हप्ता कधी येणार आणि कोणाकोणाला येणार आहे, कोण पात्र आहेत, कोण अपात्र आहेत. तर ते सविस्तर माहिती आता आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घ्यायच्या, तर व्हिडिओ स्किप करू नका. पुढे जरी व्हिडिओ तुम्ही केला तर मग तुम्हाला मधली जी माहिती आहे ती तुम्हाला कळणार नाही. म्हणून त्याच्या अगोदर आपण पूर्ण व्हिडिओ माहिती जाणून घेण्या अगोदर काय करावं लागेल आपल्या लाडकी बहिणींना, की त्यांना हप्ता यायला पाहिजे. जे हप्ते थांबलेले असेल तरी सुद्धा त्यांना हप्ता येणार आहे. तर ते हप्ते कसं येणार आहेत त्यासाठी काय करावं लागेल, तर सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पुढे बघायचं आहे. आणि त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जे कोण नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्हाला लास्ट हप्ता कधी आलता, कोणत्या महिन्यात आलता. फक्त महिन्याचं नाव तुम्ही कमेंट करा आणि आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला नवीन नवीन माहिती तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला कळत जाईल आणि अपडेट मिळत जाईल तुम्हाला. तर आता आपण जाणून घेऊया की आपल्या जे नोटीस जे आलेले आहे शासनाकडून, जे निर्णय आलेला आहे त्या बाबतीत आता कोणत्या लाडक्या बहिणींना ही हप्ते भेटणार आहेत. 4,500 एकत्रित भेटणार का 3,000 भेटणार आहेत, का 1,500 रुपयेच फक्त हप्ता भेटणार आहे. तर या बाबतीत पण आता सविस्तर माहिती आपल्याला आता जाणून घ्यायचं. आणि ते नोटीस काय आहे, त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले आहेत, तर ते आता जाणून घेऊया. या आता स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतो मी ते नोटीस काय आहे. तर बघा, आता आपण स्क्रीनवर आलेला आहे आणि आता बघा, ही नोटीस बघा. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना सरकार मोठं गिफ्ट देणार. एकाच वेळी खात्यात खटाखट 4,500 येणार. वाचा अपडेट. लाडकी बहीण योजना अपडेट मार्च, एप्रिल, मे इन्स्टॉलमेंट. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई केवायसी नंतर थकीत हप्ते कधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. एकत्र 4,500 मिळणार का, की फक्त 1,500 किंवा 3,000 रुपये जमा होणार? तर ह्याबाबत जर बघितलं तर बघा, ह्यामध्ये पण आता सरकारनं हे यामध्ये सांगितलं पण आहे की लाडक्या बहिणींना आता गिफ्ट मिळणार आहे आणि सरकार मोठं गिफ्ट देणार आहे. एकाच वेळी खटाखट 4,500 रुपये सुद्धा आपल्याला आता आपल्या अकाउंटवर येऊ शकतात. तर त्यासाठी आता पुढे काय नोटीस त्यांनी सांगितलेले ते आता आपण बघूया. पहिलं बघा, तर ह्यामध्ये त्यांनी आता पुढे नोटीस काय सांगितलेलं आहे. मार्च, एप्रिल, मे इन्स्टॉलमेंट लाडकी बहीण योजना अपडेट. मार्च, एप्रिल, मे महिन्याचं, तिन्ही महिन्याचा हप्त्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामध्ये बघा, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील महिलांना ई केवायसी दुरुस्तीसाठी दिलेली मुदत 30 एप्रिल रोजी संपली आहे. ई केवायसी प्रोसेस झाल्यानंतर आता लाडकींच्या खात्यात पैसे कधी येणार असा सवाल पात्र महिलांना पडला आहे. मार्च, एप्रिल महिन्याचा हप्ता अजून लाडक्या बहिणींच्या खात्यात आलेला नाही. त्यात आता मे महिना सुरू झाला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकार एकत्र 4,500 रुपये देणार का, या चर्चेला सुरुवात झाली आहे. तर ह्यामध्ये बघा, आता हिने काय सांगितलं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जे आहे, आता हे मार्च, एप्रिल, मे हे तिन्ही महिन्याचा हप्ता अजून लाडक्या बहिणींना आलेलाच नाहीये. तर ह्यामध्ये फक्त एवढंच त्यांनी सांगत होते भाषणमध्ये वगैरे, की या महिन्याचा हप्ता आला, त्या महिन्याचा हप्ता आला. बट अजून मार्च, एप्रिल, मे महिन्याचा हप्ता अजून आलेला नाहीये. आणि कोणाकोणा तर लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यापासून हप्ता आलेला नाहीये. तर ते सगळे जे आहेत ते तिन्ही हप्ते 4,500 रुपये एकत्रित लाडक्या बहिणींना गव्हर्नमेंट देणार आहे का, त्यामध्ये सुद्धा आता त्यांनी पुढे सांगितलेले आहे. त्यामध्ये चर्चा पण चालू झालेली आहे आणि मंगळवारी जी बैठक होती, मी तुम्हाला सांगितलं होतं की आज मंगळवार आहे, आज बैठक पण ह्याची चालू झालेली आहे. तर ह्यामध्ये काय निर्णय येणार आहे ते पण त्यांनी सांगणार आहे. त्याच्या अगोदर त्यांनी जी नोटीस दिलेली आहे त्यामध्ये काय निर्णय त्यांनी घेणार आहेत ते सांगितलेले आहे. ते आता आपण पुढे जाणून घेऊया. तर ह्यामध्ये बघा, आता तुम्हाला ई केवायसी दुरुस्तीनंतर राज्यातील लाडक्या बहिणींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अर्ज बाद झाले, अपात्र ठरले अथवा अर्जच भरला नाही अशा लाडक्या बहिणींची संख्या तब्बल 54 लाख असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या 54 लाख लाडक्या बहिणींचा 1,500 रुपयाचा हप्ता कायमचा बंद झाला आहे. तर त्यामुळे जर बघितले तर बघा, हे जे 54 लाख लाडकी बहीण जे आहेत ह्यामध्ये यांचा हप्ता जे बंद झालेला आहे, कारण की ह्यांनी ई केवायसी केलीच नाही, किंवा जर बघितले तर अपात्र त्यांनी केलेले, केवायसी करून सुद्धा सरकारने त्यांना अपात्र केलेलं आहे. तर बाकीचे जे पात्र आहेत त्यांना सुद्धा अजून हप्ता आले नाही. तर त्यासाठी त्या सगळ्या लाडक्या बहिणींना हप्ता कसा भेटणार आहे ते आता पुढे त्यांनी सांगितलेले आहे. तर ह्यामध्ये आता बघा, 4,500 की 3,000 लाडकींच्या खात्यात किती हप्त्याचे पैसे येणार. आता ह्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, 4,500 येणार आहे का 3,000 आहेत, ह्यामध्ये किती हप्त्याचे पैसे येणार लाडकी बहिणीच्या अकाउंटमध्ये, तर त्यांनी सांगितलेलं राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्यापर्यंत 1,500 रुपये जमा झाले आहेत. पण त्यानंतर मागील 2 महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात एकही हप्ता जमा झालेला नाही. आता केवायसी ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यामुळे लाडकींच्या खात्यात पैसे जमा होतील याकडे महिलांच्या नजरा खिळल्या आहेत. पण लाडकींच्या खात्यात 3 हप्त्याचे एकत्र 4,500 रुपये जमा होणार का? मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता
राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात येणार का, की फक्त मार्च महिन्याचा अथवा मार्च एप्रिल महिन्याचा 3,000चा हप्ता जमा होणार, यावर सस्पेन्स कायम आहे. तर ह्यामध्ये आता लाडकी बहिणींसाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे, की ई-केवायसीची तर मुदत संपली, 30 एप्रिल पर्यंत लास्ट दुरुस्तीसाठी मुदत होती. त्यामध्ये पण कमीत कमी भरपूर 14 लाख लाडकी बहिणींनी ई-केवायसी दुरुस्ती केलेली आहे. तर त्यानंतरनं सुद्धा अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता आला नाही, एप्रिल महिन्याचा हप्ता आला नाही आणि मे महिन्याचा सुद्धा हप्ता आलेला नाहीये. तर बाकीचे जे पाठीमागचे जे हप्ते आहेत ते तर अजून पेंडिंगच आहेत. त्यामध्ये तर काहीच अजून त्यांनी सांगितलं नाही. तर ह्यामध्ये त्यांनी आता काय सांगितले आहेत, की ह्यामध्ये ₹4,500 एकत्र येणार का 3,000 येणार का 1,500 येणार? ह्याबाबतीत तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणींनो, तुम्ही कमेंट करून एकदा सांगा. आणि ह्यामध्ये पुढे आता त्यांनी काय नोटीस दिलेली आहे बघा आता. ह्यामध्ये त्या त्यांनी सांगितलं कधी येणार लाडकींच्या खात्यात पैसे, लाडकी बहिणीच्या खात्यात पैसे कधी येणार? मार्च, एप्रिल आणि आता मे या 3 महिन्यांचा सन्मान निधी महिलांच्या खात्यावर जमा झालेला नाही. त्याच्या खात्यावर कधी आणि किती पैसे जमा होणार? याबाबत सरकारकडून अद्याप कोणती माहिती समोर आलेली नाही. कदाचित केवळ ई-केवायसी पडताळणी अंतिम टप्प्यात असेल. ई-केवायसी प्रोसेस संपल्यानंतरच लाडक्या बहिणींना पुढील हप्ता जमा होईल असा अंदाज काही लोकांनी लावला आहे. राज्यातील लाडक्या बहिणी सरकारच्या निर्णयाकडे चातकाप्रमाणे लक्ष देऊन आहेत. यामध्ये आता बघा ह्यांनी काय सांगितलेलं आहे, की लाडकींच्या बँक अकाउंटमध्ये पैसे कधी येणार? त्यांचं जे सन्मान निधी ₹1,500 जे आहे ते 3 महिन्याचं सन्मान निधी थांबवलेला आहे सरकारनं. तर ह्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, सरकारनं शासनाने हे निर्णय काय काढलेला आहे, की जे 30 एप्रिल पर्यंत जी मुदत ई-केवायसीची जी होती, ती ई-केवायसीची मुदत ते संपल्यानंतरनं त्यांचं जे फॉर्म दुरुस्ती झालेले आहेत, त्यांचं अजून पण त्यांनी चेकिंग चालू आहे त्यांचं. मग ते चेकिंग सगळ्यांचं सगळं संपलं, तर त्यानंतरनं लाडकी बहिणींना सगळ्या जे लाडकी बहिणींना आहे, तर त्यांना पैसे ₹4,500 एकत्रित त्यांना मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता, तिन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित त्यांनी ₹4,500 तुम्हाला त्यांनी तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला त्यांनी सबमिट करणार आहेत, असं त्यांनी निर्णय घेत आहेत. तर आज जे आहे मंगळवारी, आज त्यांची बैठक चालू आहे. यामध्ये अजून काय बदल त्यांनी करणार आहेत, वेबसाईटवर ई-केवायसीचे बदल करणार आहेत का नाही, त्यामध्ये पण अपडेट येणार आहे. तर म्हणून आपल्या चॅनलला सरकारी योजना जे आपला चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुम्हाला जे अपडेट पुढे येणार आहे ई-केवायसीसाठी, कुणाला ई-केवायसी करायला लागेल, कुणाला संधी भेटेल आणि कोण करू शकणार आणि कोणाला काय डॉक्युमेंट लागेल, तर ती सगळी सविस्तर माहिती मी तुम्हाला लवकरात लवकर देणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर आपले अपडेट कळेल आणि नोटिफिकेशन पण तुम्हाला येईल. तर म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा तुम्हाला लास्ट कोणत्या महिन्यात हप्ता आलाय, लास्ट महिन्यात, त्यानंतर हप्ताच तुम्हाला आला नाही, तर त्या बाबतीत पण आम्ही लवकरात लवकर बघून तुम्हाला मी नोटीस अपडेट देण्याचा प्रयत्न करेन. तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.